नमस्कार, मी आहे कोमल आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी काल गेले होते खरेदीसाठी. मुलांचे स्कूल आता चालू होणार, त्यामुळे खरेदी तर भरपूरच होती. स्कूल बॅग आहे, टिफिन बॅग आहेत किंवा टिफिन आहेत, युनिफॉर्म आहेत, काही शाळेचं वगैरे साहित्य आहे. त्यासाठी मी गेले होते. मग जाता जाता मला फणस दिसला होता. मला त्याच्यामध्ये कच्चाच फणस हवा होता आणि ही खूपच मोठी फणस होते. मग मला असं वाटलं नाही की त्याच्यामध्ये कच्चा मिळेल, सगळे पिकलेलेच असतील असं वाटलं होतं. खरं तो कच्चा मिळाला, फायनली कच्चा मिळाला तो घरी आणून मी तो करणार होते, कारण घरी आमच्या कच्च्या फणसाची भाजी भरपूर आवडीने खातात. माझी मुलं असू देत किंवा मोठी असू देत, सगळ्यांना खूपच आवडतो. तो गऱ्यांचा असो किंवा चिनून असो, खूपच आवडीने खातात. तर मी हा कच्चा फणस आणला होता आणि तो मला काही कट करता आला नाही. भरपूर वेळ प्रयत्न करून थोडा थोडा कट करत मी त्याचे गरे काढले होते. तेही माझ्याकडे मोठं काहीच नव्हतं कट करायला. छोट्याच्या चाकूने मी कट करून त्याचे गरे काढले होते. ते गरे काढत व्यवस्थित साफी करून घेतले होते. छान असे कच्चे गरे निघाले होते, भरपूर निघाले होते. मी त्याची 1-2-3 वेळा तरी थोडी फ्रीजला लावून थोडी भाजी केली होती. फणसामध्येही तसे 2 प्रकार असतात, एक काफा फणस आणि एक बरका फणस. जास्तीत जास्त लोक काफा फणसच खातात. बरका फणस कोणाला आवडतो कोणाला नाही. तर काफा फणसाची टेस्टच वेगळी असते. तर हा काफा आहे का बरका आहे मला माहीत नाही, खरं कच्चा आहे त्यामुळे तो असा दडदडीत लागतो. त्यामुळे हा आणला होता आणि भरपूर वेळ प्रयत्न करून मला अक्षरशः माझी नखं दुखायला लागलेली. एवढं ते काढताना मला तो कापताच आला नाही सरळ. त्यामुळे त्याला मेहनत भरपूर घेतली गरे काढण्यासाठी. त्यामुळे जेवढी मेहनत घेतली तेवढी भाजी खूप टेस्टी झाली होती. तर मी हे गरे असे काढून घेतले होते. ह्याच्यापेक्षाही जो कच्चा असतो, म्हणजे एकदम लहान असतात, तेही असं छिनून केले जातात. ते एकदम छान होतात, उकडून कांदा वगैरे घालून खूपच छान लागतात ते पण. आणि ही गऱ्यांची जी टेस्ट असते, अशी गोडसरपणा थोडासा ह्याच्यामध्ये असतो. आणि भरपूर वेळ प्रयत्न करून मी ते गरे फायनली काढले होते. मी आता गरे घेऊन त्याच्यावरचे जे धागे आहेत ते पूर्णपणे आपण काढून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बिया ठेवल्या तर चालतात, कारण त्या बिया कोवळ्या असतात, त्या लगेच शिजतात. असं त्याच्यावरचे धागे जे छोटे छोटे असतात ते पूर्णपणे काढून, तर ज्याच्या त्याच्या इच्छेने कोणाला काढू वाटले तर काढा, नाही काढू वाटले तर तसे ठेवले तरी चालतात. मी थोडं आपण थोडंसं नीट करून घेतलं होतं. हे काफा फणस असला ना, त्याचे गरे खूपच गोड असतात आणि खायला तर एवढे छान लागतात ना, खूपच छान लागतात. आणि फणस कापताना किंवा हे करताना आपण थोडंसं हाताला तेल लावायचं, कारण त्याचा जो चीक असतो तो भरपूर लागतो हाताला. त्यामुळे थोडंसं एक बोट तेल लावलं तरी चालेल. तर हे गरे माझे सगळे व्यवस्थित साफ करून झाले होते. मी एका बाजूला पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यात आता हे गरे आपण घालून घ्यायचे. हे गरे लगेच शिजतात, जास्त काही वेळच लागत नाही, कारण ते कोवळे असतात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आधीमध्ये आपण उघडून थोडंसं त्याच्यातली बी शिजली की नाही हे बघायला लागतं. ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या भाज्या खूपच छान लागतात, चवीला लागतात. आणि जे ते सीझन ज्या त्या भाज्यांसाठीच केलेले असतात, त्यामुळे त्या सीझनमध्ये ज्या भाज्या आहेत त्या आपण खाल्ल्या पाहिजेत. त्या आरोग्यासाठीही खूप चांगल्या असतात. तर हा आपला फणस शिजला की नाही आपण चेक करून घ्यायचं. हा वरचा फणस लगेच शिजतो, कारण आतली जी बी असते ती शिजली की नाही आपण चेक करून घ्यायचं. कोवळा असतो त्यामुळे लगेच शिजून जातो. अजूनही हे गरम आहे. इथे आपला हा फणस शिजलेला आहे, तर आपण त्याची फोडणी करून घ्यायची. फोडणी एकदम साध्या सोप्या
साहित्याने करायची आहे, वेगळी काहीच ग्रेव्ही वगैरे त्याला काही करायची नाही आहे. एका कढईमध्ये आपण तेल घालून भरपूर त्याच्यासाठी कांदा घालून घ्यायचा, कांदा किंवा टोमॅटो असं घालून घ्यायचं आहे. आणि कांदा टोमॅटो पूर्णपणे त्याला तेल सुटेपर्यंत आपण तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये नंतरनं आपण फक्त लसूण आणि चटणी व मीठ एवढंच आणि हळद एवढंच घालायचं आहे, दुसरं काही घालायचं नाही त्याच्यामध्ये. कारण ह्या फणसाला त्याची चव येणं तेवढंच महत्त्वाचं असतं, त्यामुळे वेगळं काहीच त्याच्यासाठी वापरायचं नाही. कांदा व टोमॅटो जरासा शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून आपण ते थोडंसं शिजवून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे. ही फणसाची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटली आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही भाजी तुम्हाला कशी वाटली. ह्याच्यामध्ये आता ही आपली फोडणी पूर्णपणे झालेला आहे. कांदा व टोमॅटो ही शिजलेला आहे. याच्यामध्ये आता शिजलेला आपण फणस घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं नाही, जसं आहे तसंच कांद्यामध्ये आपण तो फ्राय करून घ्यायचा आहे. खरंच ही भाजी खूप टेस्टी व चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. माझ्यामध्ये या सीझनमध्ये मी भरपूर वेळा ही करतो. आता व्यवस्थित आपण एकसारिक चटणी मीठ सगळ्या फणसाला लागण्यासाठी एकसारिक अशी परतवून घ्यायची आहे. एक 4 ते 5 मिनटं वाफ आणण्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचे. हिची गोड थोडीशी तिखट, थोडीशी गोडसर अशी लागते, त्यामुळे खूप चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आपलं चटणी मीठ सगळीकडे लागलेलं आहे. हळूहळू वाफ यायला लागली आहे. थोडीशी आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालायची. ही भाजी खूपच छान होते आणि आपली भाजी ही तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ही फणसाची भाजी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.